आज आपण बनवणार आहोत बटाटेचे पराठे आणि पराठे बटाटा असं छान मस्त उकडून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर हे घालणार आहोत आपण यामध्ये. तेल आता गरम झालेले, यामध्ये घालूया मोहरी. मोहरी आता छान तडतडत आहे. त्यामध्ये घालूया जिरं, त्यामध्ये घालूया हिरवी मिरची, लसूण, अद्रक हे छान असं मिक्स करून घेऊया. थोडीशी हळद आणि हा कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर. हा उकडलेला बटाटा हाताने स्मॅश करत आहे मी, चिरून घेतलेला नाही आहे. चवीनुसार मीठ. ही छान अशी आपली पिवळ्या बटाट्याची चटणी, याचं सारण तयार झालेलं आहे. छान असे आता हे आपण गव्हाचे उंडे बनवून घेतलेले आहेत. यामध्ये घालूया आपण आता सारण. आता गव्हाचे उंडे तयार करून घेतलेले. छान असे मी आता हे गव्हाचे उंडे तयार करून घेतले आहे. यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता हे सारण बटाट्याचं. याच्यामध्ये सारण घालून झालेलं आहे. हे हलक्या हाताने आपल्याला आता लाटून घ्यायचे. पुरणाची पोळी जशी लाटतो तसंच आपल्याला हे लाटायचं आहे. हे हलक्या हाताने असं मी पुरणाच्या पोळीसारखं लाटून घेतलेलं आहे. गॅस चालू केला आहे. यामध्ये घालूया तूप. यावरती टाकलाय आपण आता हा पराठा. हे छान असं आता तूप सोडलं आहे याला मी. याला पलटी करूया. हा आपला छान असा पराठा तयार मुलांच्या नाश्त्यासाठी. छान असा आपला पराठा तयार झालेला आहे. आपण सॉस सोबत खाऊ शकतो किंवा दह्यासोबतही खाऊ शकतो किंवा चटणी. अशा छान छान रेसिपींसाठी लाईक करा, फॉलो करा. थँक्यू.